कोणताही बिझनेस कराल त्याच्यामध्ये रिस्क राहणारच आहे. साड्यांच्या बिझनेस मध्ये नो रिस्क, थोडा पण रिस्क नाहीये. का? कारण की साड्या आपल्या जुन्या पुराण्या म्हणजे कधीच्या लग्नापूर्वीच्या पण साड्या आहेत, जसे आहेत तशाच आहेत. मोठा इन्व्हेस्टमेंट लागतो, लाखो हजारोचा इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करा त्याच्यामध्ये. मग तुम्ही एक कोचिंग क्लासेस खोललेली आहे तर तिथेही तुम्हाला भरपूर असा इन्व्हेस्टमेंट लागेल, किंवा तुम्ही इतर मोबाईलचा शॉप खोललाय किंवा इतर तुम्ही ज्वेलरीचा शॉप खोललाय, कोणताही तुम्ही बिझनेस करताय ना, त्या बिझनेस मध्ये तुम्हाला लाखो आणि करोडो रुपयाची गरज नक्की लागणार आहे. तो छोट्याशा स्टार्टअप मध्ये स्टार्ट नाही होते, कारण की त्याच्यामध्ये व्हरायटी मेंटेन करायला लागते. बट ह्या साड्यांच्या बिझनेस मध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 हजाराच्या अमाऊंट मध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता. नमस्कार मित्रमंडळी, मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अंकलेश्वर सिल्क मिल्स मध्ये, जी सुरत गुजरातची एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथे तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी मिळते. बट आज आपण कोणतीही व्हरायटी न बघून आज आपण डिस्कस करणार एक महत्वाच्या मुद्द्याबद्दल, म्हणजे की 1000 बिझनेस आहेत मार्केटामध्ये, मग आपण साड्यांचाच बिझनेस का करावा? आताची महिला टेलर आहे, तसंच नर्स आहे, डॉक्टर आहे, वकील आहे आणि पोलिसमॅन पण आहे. म्हणजे एवढ्या सर्व जे रोल एक गृहिणी आजच्या टाइममध्ये अचीव करते, तर ती जर बिझनेस मध्ये उतरली तर तीही बिझनेस करू शकते. कारण की हा बिझनेस आहे साड्यांचा, आणि जर एक महिला उतरली तर नक्कीच एक निर्णयनी ते काही ना काही नक्की अचीव करणार आहे. आता काही ना काही मध्ये भरपूर काही येतो. ठीक आहे, चला आजची ही व्हिडिओला सुरू करूया. आज मी तुम्हाला सांगणार आहे की इतर बिझनेस पेक्षा तुम्ही हा बिझनेस म्हणजे साड्यांचा बिझनेस केला तर का तुम्हाला असा प्रॉफिट जास्त मिळेल, की काय या बिझनेस मध्ये आपण ह्याच बिझनेसच्या पशी जायला पाहिजे. कोणताही बिझनेस कराल त्याच्यामध्ये रिस्क राहणारच आहे. साड्यांच्या बिझनेस मध्ये नो रिस्क, थोडा पण रिस्क नाहीये. का? कारण की साड्या आपल्या जुन्या पुराण्या म्हणजे कधीच्या लग्नापूर्वीच्या पण साड्या आहेत, जसे आहेत तशाच आहेत. कोणी नेसतो कोणी नाही नेसत, ते दुसऱ्या नंबरची गोष्ट आहे. पण त्याचं कापड कसं आहे, ऍज इट इज. म्हणजे हा जो कपडा आहे तो एक्सपायर लवकर होत नाहीये. आणि बाकी इतर प्रॉडक्ट तुम्ही ठेवणार, जसं काही कोणी बुटीकचं काम करताय, ब्युटी पार्लरचं काम करताय, त्याच्यामध्ये काय आहे, एक्सपायर डेट होऊन जाते, की त्यांची प्रॉडक्ट जे आहेत ना ते एका वर्षामध्ये किंवा असंही आहे 6 महिना 3 महिन्यानंतर एक्सपायर होते. इव्हन तुम्ही दुसरा कोणताही किराण्याचा बिझनेस पकडा किंवा कोणताही दुसरा इतर तुम्ही बिझनेस बघा, त्यामध्ये तुम्हाला रिस्क जास्त लागणार आहे. यामध्ये तुमचा रिस्क कमी आहे, म्हणजे साड्यांच्या बिझनेस मध्ये रिस्क कमी आहे. म्हणून हा फर्स्ट पॉइंट आहे की हा बिझनेस तुम्ही करायला पाहिजे, कारण की याच्यामध्ये रिस्क कमी आहे. दुसरा की एक्सपायर डेट नाही आहे. प्रॉडक्ट असतात थोड्या टायमाच्या नंतर एक्सपायर होतात, की ते प्रॉडक्ट मध्ये एक्सपायर डेट नसते. तर हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा म्हणजे की सर्वात हायली डिमांड मध्ये खूप जास्त प्रख्यात आहे हा साड्या. काही तहेवार आले, काही वार आले, किंवा काही कुणाचा बर्थडे आहे, काही असो, कुणालाही तुम्ही कपडा गिफ्ट दिला, खुश होतो. आवडला तर असं मनापासून ते घालतात ना, की हा कपडा जे ना ते माझ्या बर्थडेला मिळालेला, एवढा मनापासून. आणि एक महिला ज्यांच्यापाशी किती कपडे असो आणि दुसरा अजून एक कपडा जर म्हणजे किंवा काही कोणता भेट आला, साडी किंवा कुर्ती काही आला, तर काय खुश होतात. कारण की हा कपडा असा आहे की प्रत्येकाची पसंत आहे. म्हणून हा सर्वात जास्त हायली डिमांड मध्ये, जे डिमांड मध्ये चालतात तेच कलेक्शन ठेवा. जी व्हरायटी ठेवणार त्याच्यामध्ये तुम्हाला रेंज वाईज कलेक्शन मिळून जाणार आहे. ते सर्व काही नंतरच्या आपण पॉइंट मध्ये बोलू. पहिला तिसरा मुद्दा म्हणजे की हा की तुम्ही डिमांडेड वस्तू ठेवा. बाजारामध्ये जे चालतंय ते ठेवणार तर नक्की तुमचं कलेक्शन, तुमचा बिझनेस चालणार. बट बाजारामध्ये नाही चालत आहे ते वस्तू का ठेवले तर कुठे ना कुठे तुम्हाला अडचणीचा जे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला फेस करावा लागेल. म्हणूनच हा बिझनेस खास आहे. कोणता? साड्यांचा. चौथा मुद्दा म्हणजे की तुम्ही ह्या बिझनेस मध्ये मोठा इन्व्हेस्टमेंट लागतो, लाखो हजारोचा इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करा त्याच्यामध्ये. मग तुम्ही एक कोचिंग क्लासेस खोललेली आहे तर तिथेही तुम्हाला भरपूर असा इन्व्हेस्टमेंट लागेल, किंवा तुम्ही इतर मोबाईलचा शॉप खोललाय किंवा इतर तुम्ही ज्वेलरीचा शॉप खोललाय, कोणताही तुम्ही बिझनेस करताय ना, त्या बिझनेस मध्ये तुम्हाला लाखो आणि करोडो रुपयाची गरज नक्की लागणार आहे. तो छोट्याशा स्टार्टअप मध्ये स्टार्ट नाही होते, कारण की त्याच्यामध्ये व्हरायटी मेंटेन करायला लागते. बट
ह्या साड्यांच्या बिझनेस मध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 हजाराच्या अमाऊंट मध्ये तुम्ही हा बिझनेस करू शकता. हो, 20 ते 25 हजाराच्या अमाऊंट मध्ये तुम्ही बिझनेस करू शकता, कारण की तुमच्यापाशी कमीत कमी 50, 60, 70, 80 प्रॉडक्ट येणार आहे आणि 50, 60, 70, 80 प्रॉडक्ट आपल्याजवळ आले तर आपण कस्टमरांना दाखवू शकतो आणि त्याच्यामधनं सिलेक्शन घेऊ शकतो आणि ऑर्डर घेऊ शकतो. बाकी तुम्ही इतर कोणताही बिझनेस करताय ना, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगते एक्झाम्पल म्हणून, की आता आपण एक छोटासा बिझनेस करायचा विचार केलेला आहे. आता लोक केक बनवतात, तर ते केकाचं पण कसं असतं की त्यांचं वस्तू का आणायला लागते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागतो आणि त्याच्यानंतर ऑर्डर आला नाही आला ते प्रश्न पडतो. किंवा ब्युटी पार्लरचा करताय, त्यांना पण कला यायला पाहिजे, त्याच्यानंतर म्हणजे प्रॉडक्ट पण त्यांच्यामध्ये पाहिजे, तो पण इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक घर घ्यायचं आणि त्याच्यानंतर वगैरे फर्निचर करायचं थोडंसं आहे. बट हा बिझनेस घरातनही सुरू होतो, म्हणून हा बिझनेस फायद्याचा आहे. आणि पाचवा आणि अहम मुद्दा, तुम्ही इतर कोणताही बिझनेस करा त्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्रॉफिट नाही मिळणार आहे. या बिझनेसमध्ये 110% प्रॉफिट मिळणार आहे. कसा? 100ची साडी 200 ला विकताय, 200ची साडी 400, 450 ला पण विकताय, पण हे सर्वच नॉलेज तुमच्यापाशी आलं ना तेव्हाच तुम्ही विक्री करू शकता. असं नाही का तुम्ही माल मागवला आणि विक्री केला, तसं नाही होणार. त्यासाठी नॉलेज पाहिजे, त्यापाशी अनुभव पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक अनुभव कंपनी संग जोडायचे आणि ती अशी पाहिजे की जी मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे. तर मी गोष्ट करणार आहे अंकलेश्वर सिलमिलची, कारण की एक जेन्युइन फॉर्म आहे. 1988 म्हणजे खूप वर्षा पहिलीच हा काल, त्या टायमापासून कपडा निर्माण करतात आणि तेव्हापासून ते आता 2025 पर्यंत खूप असं कलेक्शन मेंटेन करतायत आणि त्याच्यामुळे डिमांडेड प्रॉडक्ट त्यांच्या जवळ असतात आणि जेव्हा डिमांडेड प्रॉडक्ट असतात ना तेव्हाच तुम्ही कमी अमाऊंट मध्ये पण बिझनेस सुरू करू शकता. तर काळजी घ्या आपल्या छोटा मोठा बिझनेस करण्याची. जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संग जोडून खरेदी करायचा एक संधी मिळली तर ती सोडू नका, कारण की ही संधी तुम्हाला सर्व लोक नाही देते. सर्व बोलतात फॅक्टरी आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे आहे ते आहे ते, पण तुम्हाला डिसाईड करायचे की कोणती मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, त्यांचा भाव कसा आहे, त्यांची क्वालिटी कशी आणि त्यांची सर्व्हिस कशी, ही तिन्ही वस्तू जिथे तुम्हाला मिळेल तिथे एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबतच तुम्ही काम करत आहे समजून घ्या. मित्रांनो, अंकलेश्वर सिलमिल खूप प्रख्यात कंपनी आहे सुरत, गुजरात मध्ये. सुरत मध्येच काही ठिकाणी इकडनं माल प्रोव्हाइड होत आहे, जी ही होलसेल रेट मध्ये जातात आणि ते लोक तिथे होलसेल काम करतात आणि तुमच्या जवळ मिळतात. म्हणजे 4 ते 5 हाताच्या खालना तुमच्यापाशी माल येणार तर तुम्ही प्रॉफिट नाही घेणार. मी नाही सांगितलं की 200ची साडी 400 ला विक्री करतायत, बट ते मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तरच तुम्हाला तेवढा प्रॉफिट होणार आहे. तर हा साड्यांचा बिझनेस उत्तम बिझनेस आहे, 110% प्रॉफिट मार्जिनचा बिझनेस आहे. हा बिझनेस केला तर नक्की तुम्हाला फायदा मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हरायटी चांगली मेंटेन करा. एक चांगल्या अशा फॉर्म संग जोडा जी तुम्हाला क्वालिटी आणि तशीच रेंज वाईज आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करेल. मी अंकलेश्वर सिलमिलचे थोडेसे प्रॉडक्ट दाखवेल. तर हे बघा, बॉक्स पॅकिंगची व्हरायटी पण तुम्हाला इथे प्रोव्हाइड होऊन जाणार आहे, तेही अतिशय प्रीमियम क्वालिटीच्या सोबत, आणि डिझायनर साड्या पण मिळून जाणार आहे, प्रिंटेड साड्या पण मिळून जाणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही बिझनेस करताय, एक छोटासा बिझनेस आहे 25,000च्या इन्व्हेस्टमेंट मध्ये, तर फक्त आणि फक्त प्रिंटेड साड्या ठेवा, जे की 365 दिवस चालतो. तर हा साड्यांचा बिझनेस तुम्हाला करायचे अतिशय सोप्या पद्धतीने, तर आजच दिले गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.